गाइज वेलकम बॅक टू द न्यू यूट्यूब व्हिडिओ. हा रोड ट्रिपचा थर्ड व्लॉग आहे आणि हा ऑलमोस्ट लास्ट आहे. या व्लॉगमध्ये मी 2 बीचेस आणि लँड्स एंडला जाणार आहे. व्लॉग खूप छोटा आहे, मी खूप एन्जॉय केला आहे, तर मी जास्त काही रेकॉर्ड करू नाही शकली. सो आय होप यू एन्जॉय द व्हिडिओ. तर हे आहे फर्स्ट लोकेशन. आम्ही फर्स्ट बीचला पोहोचलो आहे, विच इज पोर्ट केनाव बीच. आय होप मी बरोबर प्रोनाऊन्स केलं आहे. This beach is famous for the white sand, turquoise water and granite cliffs आहे. व्ह्यू खूप छान होता. आय लव्ह द व्ह्यू. आणि इथे एक फेमस थिएटर पण आहे, विच इज मिनॅक थिएटर. पुढे तुम्ही बघालच आम्ही तिथे जाणार आहोत. फॉर अ वाईल एन्जॉय द व्ह्यू. आणि बीचवर खूप डॉग्स होते, बिकॉज हा बीच डॉग फ्रेंडली होता. म्युझियमला चाललो आहे आम्ही आता. आणि रस्ता असा खूप डेंजर आहे, खूप बारीक आहे. हे पोरं गेले पुढे, असं बारीकसा ट्रेल आहे, त्याच्यावर चालते लव्ड इट. हाउ इज द व्यू आजरा? हमने और एक बीच जाना है ना. ओके, विल जज ऑन दैट बेसिस. जड जड शरीर घेऊन वरती आलो. काहीच फायदा नाही. फॉर्म मध्ये थिएटरला आलो, एवढी चढाई करू. सेकंड लोकेशनला, विच इज अ सेकंड बीच. इथपर्यंत वातावरण खूप सुरेख होतं, खूप सुरेख. आफ्टर दिस माझा फोन चार्जिंगला होता आणि वेदर खूप गंद झालेलं, मी रेकॉर्ड नाही केलेलं. लिटरली ब्लॅक क्लाउड्स आलेले आणि रस्ताही त्या बीचपर्यंत जाण्याचा खूप वेवी होता. आणि आमचे मूड्स पण खराब झालेले, समथिंग अनइझी पण फील व्हायला लागलेलं. असं झालेलं कधी पोचणार. बट पोचल्यावर व्ह्यू खूप छान होता अँड वी फेल्ट रिअली नाईस. आम्ही खूप एन्जॉय केला. तर व्हिडिओ खूप कमी आहेत, सो एन्जॉय वॉट एव्हर. तुम्हाला दिसतच असेल की क्लाउड्स खूपच ब्लॅक झालेले आणि वेदर पण असं गार होतं, थंडी हवा होती आणि वॉटर टेम्परेचर वॉज लिटरली फ्रीजिंग. म्हणजे तुम्ही पाय पण नाही ठेवू शकत, इतकं थंड होतं. पॅन्ट गेली हो गई पॅन्ट और वजेगा. देख इधर, देख के बोल.
चल तू पानी में चल। नहीं बहुत ठंडा पानी है, बहुत ठंडा पानी है। मरवाएगी तू। किधर जा रहे हैं? मैं कहाँ जा रही हूँ? तर हा आहे सेकंड लास्ट रिव्ह्यू ऑफ आर ट्रिप विच इज लँड्स एंड. हा यूकेचा वेस्ट एंड पॉईंट आहे. इथे एक डायरेक्शन साईनबोर्ड आहे. सुंदर असे क्लिफ्स आहेत, पण अनफॉर्च्युनेटली मी माझा फोन गाडीतच विसरली ॲज युजल. बट ठीक आहे, माझ्या काही फ्रेंड्सने छोट्या व्हिडिओज काढलेल्या आहेत, त्या मी इथे अटॅच केलेल्या आहे. आणि काही फोटो बघायचे असेल तर माझ्या इंस्टाग्रामवर जा. थँक्यू. आता आहे डे 3. आम्ही चाललो आहे सेंट आयव्हिसला आणि मग तिथून जाणार आहे आम्ही घरी. अँड दॅट्स इट. आउटफिट. So this is the St. Ives location which is the last location of our trip. आणि हा ब्लॉगचं पण इथून आम्ही जाणार आहोत कोवेंट्री. आणि आम्ही इथे आलो आहे 11 वाजता बिकॉज आमचं एअरबीएनबीचं चेकआउट होतं 10 वाजता. इथे आलो तर बघतो तर सूर्यदेव एकदम डोक्यावर होते. फोटोज काही फारसे छान नाही आले आणि व्लॉगमध्ये पण एवढं काही खास दिसत नव्हतं. बट ठीक आहे, आम्ही लाईव्हली हा व्ह्यू एन्जॉय केला इन्स्टेड ऑफ मेकिंग एनी व्हिडिओज मोर ऑफ इट. बट ठीक आहे, याच्यानंतर आम्ही आईस्क्रीम खाल्ली, लंच केला आणि थेट घरी निघालो बिकॉज माझ्या काही फ्रेंड्सची नाईट शिफ्ट होती राईट ऑन द सेम डे. सो न टाईमपास करता आम्ही इथे क्विकली निघालो. सो स्टे ट्यून. नेक्स्ट यूट्यूब ब्लॉग येणार आहे विच इज ऑन ग्रॉसरी शॉपिंग. सो सी यू देन. बाय.